आज आमदार प्रकाश सोळंके यांना गुलाल जर लागला असेल तर प्रामाणिकपणे ते सांगतील किंवा आम्ही सांगू, आम्ही मातंग समाजाने 90% मतदान दादाला केलेलं आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून की जिल्हा परिषदचं तिकीट भलं तुमच्या कार्यकर्त्याला द्या, कोणत्या बी आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला नाही बी दिलं तर चालेल, पण अशा त्यांच्या जर कुणी जवळचा विश्वासू असेल त्यांना न्यायिक पद्धतीने जर दिलं तर ते समजायचं की आम्हाला न्याय दिला. आज माजलगाव शहरामध्ये मातंग समाजाची कार्यकर्ता बैठक आज घेण्यात आलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासमोर लहुजी विद्रोही सेनेचे संस्थापक अध्यक्ष भास्करनाथ शिंदे हे आहेत. आपण त्या संदर्भात आपण विचारणा करणार आहोत. काय सांगताल की आता सध्या तुम्ही आता काही दिवसानंतर नगरपालिका जिल्हा परिषद हे लागणार आहे, तर त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही या ठिकाणी मातंग समाजाची कार्यकर्ता बैठक घेण्यात आलेली आहे, काय सांगताल त्या संदर्भात? मातंग समाजाची बैठक घेण्याचं उद्दिष्ट असं होतं की आजपर्यंत मातंग समाजाला राजकीय जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल किंवा काही मातंग समाजाच्या मुद्द्यापासून विषमतेतून राजकीय व्यवस्थेने हे केलेलं आहे, म्हणजे उपेक्षित ठेवलेलं आहे. काय तर ते या माध्यमातून किंवा बैठकीच्या माध्यमातून असं की इथं विविध विचारधारेतील मातंग समाजाचे लोक आलेले आहेत. मग वेगवेगळ्या संघटनेचे, वेगवेगळ्या पक्षाचे, आज शरद पवार गटाने, नितीन नाईक नवरे गटाचे, राधे कांबळे असेल, अमोलजी शेरकर असेल किंवा बरेचसे समाजातले चळवळीचे कार्यकर्ते इथं उपस्थित होते. त्यात आमचं एकच म्हणणं आहे की मातंग समाजाला जे 59 जातीमधून जिथं SCचं हे सुटलेलं आहे, सीट सुटलेलं आहे की माजलगाव विधानसभा क्षेत्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेला एक तिकीट स्थानिकच्या लोकांनी व्यवस्थेने द्यावे. मग मी स्थानिकला म्हणलं तर आमदार प्रकाशदादा सोळंके यांना आम्ही विधानसभेला पूर्ण ताकदीने मातंग समाजाला मदत केलेली आहे. मग आम्हाला तेवढा म्हणजे हे आग्रह करायचं किंवा त्यांच्याकडून तिकीट मिळवण्यासाठी मला कुणालाही तिकीट भेटावं मातंग समाजाला. आमची प्रामाणिक इच्छा की जिल्हा परिषदला मातंग समाजाला तिकीट भेटलं पाहिजे, नगरपालिकेला भेटलं पाहिजे, पंचायत समितीला भेटलं पाहिजे, भलं त्यांचा दादाचा जरी कार्यकर्ता असेल तरी चालेल. अशी आमची भूमिका आहे की आमच्या मातंग समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आतापर्यंत आम्हाला उपेक्षित ठेवलेलं आहे. आमच्या समाजातल्या जे 59 जाती आहेत, काही प्रबळ झालेल्या जाती आहेत की ते दबाव गटाने त्यांच्या कष्टाने ते मिळवून घेतात तिकीटं. आम्हाला ही मिळवून घ्यायचं म्हणून आम्हाला विविध विचारधारेतला जो मातंग समाज आहे आज एकत्र आलेला आहे सगळ्या गटांनी, की भलं उद्या राधे कांबळेला जरी एखादा शरद पवार गटातून जरी भेटलं तरी आम्ही त्यांचं स्वागत करून त्यांचं प्रामाणिक काम करणार आहेत. त्याकरता हे बैठकीचं मुख्य उद्दिष्ट होतं. अच्छा, तुमच्या नजरेमध्ये कोणी असे उमेदवार आहे का जे पुढचे समजा जे येणारा मतदान आहे, येणारं इलेक्शन आहे त्यामध्ये ते उभं राहतील, ते काम करतील? हां, काय कोणते आहे की? आता खरं सांगायचं म्हणजे इथं काही स्थानिक उमेदवार आले ते, नगरपालिकेचे आले ते, मग आमचे प्रदीप तांबे असतात, राहुल दळवी असतात नगरपालिकेला, म्हणजे अनेक लोक 2-3 उमेदवार आलते. जिल्हा परिषदचे बी आलते. आता हे पंचायत समिती सदस्य केसापुरीमधून राधे कांबळे असेल, आणखीन काही उमेदवार आहेत. मी स्वतः जिल्हा परिषदला तालखेडमधून उभा टाकतो आहे किंवा माझ्या स्पर्धेमध्ये म्हणा आणखीन ते आमच्या नाडेसाहेबाचं एक नाव येतं आहे. मला ते म्हणणं नाही की आमचे उमेदवार जिथं जिथं उभा टाकतात, पण प्रामाणिक जर एखाद्या पक्षाने जर मातंग समाजाला तिकीट दिलं तर आम्ही तिथंच आमचे फॉर्म विड्रॉल होतील. याकरता आमची ही बैठक होती. कोणत्याही पक्षामार्फत तुम्हाला समजा तिकीट भेटला तर तुम्ही ज्यांनी समजा फॉर्म टाकलेले आहेत ते पूर्ण तालुक्यातून समजा आमदार प्रकाशदादा सोळंकेने जिल्हा परिषदला मातंग समाजाला दिलं, पंचायत समितीला जर मातंग समाजाला दिलं किंवा नगरपालिकेला आमचं ते हनुमान तुपसोदर मला इथं म्हणजे सक्षम उमेदवार यांना जर समजा असे तिकीटं जर दिले तर आम्ही पूर्ण तालुक्यातून आमचे जे अपक्ष काही फॉर्म पडतील किंवा हे सगळे विड्रॉल होतील, त्यात काही शंका नाही. किंवा इतर एखाद्या समजा दुसऱ्या पक्षाने जर सक्षम पक्षाने जरी तिकीट दिलं, समजा उदाहरणार्थ हे राधे कांबळेला तिकीट दिलं तर आम्ही जेवढे पक्षातले आहेत, जेवढे विचारधारातले मातंग समाज आहे ते राधे कांबळेच्या त्या परिसरामध्ये आम्ही काम करणार. कारण आम्ही कोणत्या पक्षाचे बांधील नाही किंवा कोणत्या पक्षाची सुपारी बी घेतलेली नाही. त्याकरता आम्हाला आमच्या समाजाला न्याय कसा मिळेल, आमच्या समाजाला गुलाल कसा लागेल यावर आमचा भर आहे. वारंवार आता भास्करनाने तुमचे कमी 2 ते 4 वेळेस त्यांच्या ह्याच्यामध्ये तुमचे नाव घेतलेलं आहे. काय सांगताल तुम्ही समजा इच्छुक उमेदवार आहे का पुढे ह्याच्यासाठी? मी सावरगाव पंचायत समिती राखीव EC सुटल्यामुळे मी ती लढवणार आहे. आणि नानाचं म्हणणं जे आता नाना म्हणले, नानाला वाटतं की जे दररोज रस्त्यावर माणूस आहे, दररोज काम करतो समाजाच्या माणसाला प्राधान्य देणं काम आहे, म्हणून नाना आपले 2-4 बारेस तुम्ही मला नाव घेतलं त्याचं कारण ते आहे. जनतेमध्ये तुमचा कौल कसा आहे सध्या, काय वाटतं? सावरगाव पंचायत समिती सर्कलमध्ये समजा जास्त आमचा मातंग समाज आहे.
1 नंबर. आणि तिथं मी ब्रह्मगावचा सध्या उपसरपंच आहे आणि ते माझं गाव आहे त्या सर्कलमध्ये, म्हणून मला काय अडचणी नाही असं वाटत नाही. आणि समजा लोकांचं म्हणणं आहे की तुम्हाला एकदा संधी भेटली पाहिजे. जिल्हा परिषद पंचायत समितीचा विषय झाला. आम्ही फुलना फुलाची पाकळी किंवा खारीचा वाटा, आज आमदार प्रकाश सोळंके यांना गुलाल जर लागला असेल तर प्रामाणिकपणे ते सांगतील किंवा आम्ही सांगू, आम्ही मातंग समाजाने 90% मतदान दादाला केलेलं आहे. आणि आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडून की जिल्हा परिषदचं तिकीट भलं तुमच्या कार्यकर्त्याला द्या, कोणत्या बी आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला नाही बी दिलं तर चालेल, पण अशा त्यांच्या जर कुणी जवळचा विश्वासू असेल, त्यांना न्यायिक पद्धतीने जर दिलं तर ते समजायचं की आम्हाला न्याय दिला. आणि त्यांना जर मातंग समाजाच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांना गुलाल लावला तर समजायचं आमच्या सकल जवळपास 18 ते 20 हजार समाज आहे या तालुक्यामध्ये, त्यांना गुलाल लागतोय काय असं आम्ही समजू. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चौक स्मारकाची जागा निश्चित झाली. त्यांना नगरपालिकेच्या वतीने 10 लाख रुपये आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा चौकाचं रूपांतर स्मारकाच्या रूपात झालं की त्यांना ही जागा आणि धन उपलब्ध केलं. आमची आमदार साहेबांना साकडे, इथं स्थानिक आमदार प्रकाशदादा सोळंके यांना साकडे की आमची ही मातंग समाजाची महाराष्ट्राची अस्मिता असणारे जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर महामानव डॉक्टर अण्णाभाऊ साठे ऑलरेडी आमचं जवळपास 28 ते 30 वर्षापासून चौकाची जागा आहे, पण अधिकृतरित्या नगरपालिकेने ती ठरावात घ्यावी आणि आमदाराच्या आशीर्वादाशिवाय ही होऊ शकत नाही. जेणेकरून आम्हाला आमच्या लोकांचं, आमच्या अस्मितेचं स्मारक व्हावं अण्णाभाऊ साठ्याचं. याकरता आमच्या ह्या मागणी संदर्भात ह्या 4 मागण्यासाठी आमची बैठक होते. आणि आम्ही ज्या पक्षात काम केलं, ज्या पक्षाला मित्र पक्ष म्हणून आम्ही सपोर्ट केला, त्या पक्षाला मला मागायचा अधिकार आहे. राजेचा वेगळा असेल, मल्हारीचा वेगळा असेल, विलासचा वेगळा असेल किंवा आमच्या पत्रकार थोरात साहेबाचा वेगळा असेल, असा विषय आहे. त्याकरता आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की आम्हाला मातंग समाजाला यावेळेस राजकीय व्यवस्थेत जर आमदार साहेबांनी जर तिकीट नाही दिलं, जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती ज्या त्या ठिकाणी आमच्या मागण्यात आम्ही डेलिगेशन म्हणून दादाकडे जाणार आहेत, तर त्याच्यानंतर भविष्यामध्ये आम्हीही कोणताही कशाही पद्धतीचा निर्णय घेऊ. कारण आम्हाला राजकीय सत्तेमध्ये जायचं आहे, आम्हाला विषमतेत राहायचं नाही, एवढंच आमची मागणी.